जय जिजाऊ जय शिवराय शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आज 20 ऑगस्ट संध्याकाळचे 5 वाजत आलेले आणि या ठिकाणी आपण हवामान अंदाज पाहत आहोत की या ठिकाणी लाईव्ह ढगांची स्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये कुठेही सध्या पावसाचे ढग दिसत नाहीत आणि त्यामुळं निश्चितच चिंतेचं वातावरण आहे की येणारा फक्त पौर्णिमेचा जर काळ जर पाहिला, पौर्णिमेच्या अगोदर 2-3 दिवस किंवा अगोदर किंवा नंतर फक्त या ठिकाणी समुद्राला भरती येते आणि त्याचा परिणाम म्हणून जर बाष्पाचं प्रमाण जर वाढलं तर पाऊस पडू शकतो. अन्यथा दुष्काळाच्या झळा स्पष्ट दिसत आहेत की या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी चीनच्या जवळपास हैनान बेटाजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर भारतामध्ये प्रयागराजजवळसुद्धा या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी ज्यावेळेस कमी दाबाचे क्षेत्र तयार होतं त्यावेळेस सर्व हवेतील बाष्प जे आहे ते कमी दाबाकडे खेचलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून इतर भागामध्ये पाऊस पडत नाही. तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की पावसाचं कुठंही वातावरण दिसत नाही. आज 20 तारीख आहे, 21 तारखेला सुद्धा दिसत नाही. 22 तारखेला फक्त पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य भारतामध्ये आहे, परंतु भारताच्या दक्षिण भारत असेल, मराठवाडा, खानदेश, महाराष्ट्राचा भाग, या ठिकाणी गुजरात वगैरे भागामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आहे आणि या ठिकाणी तशी परिस्थितीसुद्धा निर्माण होताना दिसत नाही. 22 तारखेला तुरळक ठिकाणी कुठं पाऊस दिसतो, परंतु तोही शक्यता नाही. 23 तारखेला नाही. 24 तारखेला या ठिकाणी आपण पाहू शकतो की 23-24 तारखेला पूर्व विदर्भामध्ये नागपूर असेल, गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्येच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 24-25 परिस्थिती खूपच बिकट आहे की नागपूर किंवा गोंदिया, भंडाराच्या जवळपासच या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे 25, 26, 27. परंतु इतर ज्या भागात आहेत नांदेड वगैरे किंवा या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता नाही किंवा पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाही. या ठिकाणी 28 तारखेला या ठिकाणी आपण पाहतो की पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या अगोदर 3 दिवस किंवा नंतर या ठिकाणी वातावरणामध्ये बदल होऊ शकतो आणि व्हावा हीच अपेक्षा आहे. परंतु या ठिकाणी तसा बदल काही वातावरणात सॅटेलाईटच्या माध्यमातून आपण जर पाहिला तर दिसत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी निश्चितच महाराष्ट्रावर या ठिकाणी दुष्काळाचे ढग दिसत आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी विलंब न करता लगेच शेतातील पिकाला पाणी द्यायला सुरुवात करावी आणि या ठिकाणी साधारणपणे येत्या 15 दिवसापर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस वाटत नाही, शक्यता वाटत नाही. झाला तर तुरळक तेही स्थानिक वातावरणामध्ये बदल होऊन काही ठिकाणीच होऊ शकतो, अन्यथा नाही. त्यामुळं पिकांची काळजी घ्यावी, पाणी जपून वापरावे आणि या ठिकाणी पिकांना पाणी असेल तर द्यावे. धन्यवाद.